नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. फायनली आता सचिनने जे काही सुभेदार कुटुंब आणि अस्मितावरती आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप आता फेटाळून लावण्यासाठी आता एक नवीन व्यक्ती येणार आहे. म्हणजेच जो आता चांगुलपणाचा ढोंग घेतोय की खरंच चांगुलपणा करतोय असा महिपत आता स्वतः कोर्टामध्ये येऊन आपल्या लेकीसाठी आणि चांगुलपणाचा कळस सुभेदारांवर दाखवण्यासाठी स्वतः आता जेलची पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढणार आहे. आणि त्यानंतर तो येऊन पुन्हा एकदा एक मोठा पराक्रम करणार आहे. ते म्हणजेच महिपत आता कोर्टात सचिनच्या विरोधात साक्ष देणार. म्हणजे हा सचिन हा अस्मिताला फसवत आहे आणि सुभेदार कुटुंब खरंच चांगलं आहे. या सगळ्या गोष्टी आता सचिनच्या विरोधात महिपत साक्ष देणार. नेमकं असं काय घडणार आहे, त्यामुळे महिपतला अशी खेळी खेळावी लागणार आहे. सगळे आजच्या या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर मग आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की प्रियाला एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे की तिचे सासरचे तिला भेटायला येणं. आता लवकरात लवकर कोणीतरी तिला भेटायला यावं यासाठी प्रियाची सगळ्यात जास्त धडपड चालू आहे. म्हणजेच घरात एकदा की समजलं की प्रियाच्या पोटात सुभेदारांचा वारस आहे की सगळेच तिच्यासाठी धावून येतील हे तिला माहीत असतं. त्यामुळे सगळ्यासाठी प्रिया आता प्रयत्न करताना दिसते. आणि प्रिया विचार करते की जर मी स्वतः काहीतरी केलं, आत्महत्येचा प्रयत्न केला तर नक्कीच माझ्या घरच्यांपर्यंत पोलीस खबर पोहोचवतील आणि मला लवकरात लवकर जे काही हवं ते मिळेल. आणि त्यासाठी प्रियाचे हे सगळे खेळ सुरू आहेत. म्हणजे प्रियाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर त्या प्रयत्नामुळे आता किती काही झालं तरीही कोणालाही आता त्याचा फरक पडताना दिसतोय की नाही ते आपण तर पुढे बघूया. पण आता जेलमध्ये असताना जो सचिन आहे त्याने अस्मिता आणि आपल्या चैतन्याच्या नात्यावरती चिखलपेक करताना दिसलेली आहे. म्हणजे हे सगळं करताना अस्मिताचा त्याने जराही नाही विचार केला आहे. अस्मिता कसं आणि काय काय करते या सगळ्या गोष्टी त्याला अजिबात कळत नाही आहेत. त्यामुळे आता घरी आल्यावर त्याच्यावरती चर्चा सुरू असते. सचिनचं ते वागणं पाहून घरच्यांना खूपच वाईट वाटतं. सगळ्यांची चर्चा सुरू असते की हा सचिन इतका निर्दयीपणे कसा काय वागू शकतो. तेव्हा मग प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, त्याच्याकडून आपण काही दुसरी अपेक्षा करू शकतो का? तो मुलगाच तसा आहे, मुळात त्याची वृत्तीच तशी आहे आणि त्याचमुळे तो आपल्या सुभेदार कुटुंबाबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू इच्छित नाही आहे. आणि आता तरी आपल्या लेकीचे डोळे उघडले याबाबत मला खरंच खूप बरं वाटते. कारण की आतापर्यंत साक्षी म्हणजेच आपली अस्मिता होती, तिला वाटत होतं की तिचा नवरा खरंच खूप चांगला आहे. पण आता तसं नाही आहे. त्यावेळेला मग आता सचिनची म्हणजे जे काही वागणूक असते त्यामुळे अस्मिताला खूप वाईट वाटतं. ती घरच्यांची माफी मागते की खरंच मॉम डॅड सॉरी, म्हणजे माझ्यामुळे म्हणजे माझ्या या नवऱ्यामुळे आपल्या घरातल्यांना किती सहन करावं लागतं आहे. त्यावेळेला कल्पना म्हणते की बाळा अस्मी, यामध्ये तुझी काहीही चूक नाही आहे, त्यामुळे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको. सगळं काही होईल व्यवस्थित, फक्त आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे, बाकी काही नाही. नंतर मग आता इथे सुभेदार कुटुंब तर हादरलंय सचिनच्या पहिल्याच या सगळ्या पुराव्यांच्या पावसामुळे. तर तिथली केस संपल्यानंतर सचिन हा त्याच्या वकिलाला पैसे देतो आणि म्हणतो की साहेब, एक नंबर काम झालं आहे आपलं. बघितलं ना सुभेदारांचा चेहरा कसा पडला होता ते. आता तर पुढे बघूया कसं करता येते ते कसे माझ्या विरोधात पुरावे उभे करतायत आणि त्यांची तोंड मी कशी पाडतो ना तेच तुम्ही बघा. सचिन आता त्याच्या वकिलाबरोबर सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे फिक्स करत असतो. त्यानंतर इथे दुसरी गोष्ट अशी घडते की प्रियाने आत्महत्येचं नाटक केल्याबरोबर प्रिया विचार करते की आता कोणीतरी लवकरच माझ्या घरी कॉल करेल. आणि म्हणूनच प्रिया आता मुद्दामच डोळे बंद करून नाटक करत असते की ती बेशुद्ध पडले आणि तिला खूपच लागले. एक बाई कॉन्स्टेबलला आवाज देते की या बाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचमुळे त्या आत्महत्येसाठी आता सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. त्याबरोबर इथे आता प्रियाची झाली आत्महत्या आणि दुसरीकडे घरी फोन येणार असतो. म्हणजेच घरी आता सगळेजण चर्चा करत असतात अस्मिताच्या आणि सचिनच्या केसबद्दल. तोवरच पटकन आता तिथून फोन गेलेला असतो आणि एक सुरुवातीला फोन वाजतो. कल्पना अननोन नंबर असल्यामुळे सुरुवातीला फोन उचलत नाही. म्हणूनच आता इथे प्रियाला म्हणजे जे बाकीचे लोक असतात ते म्हणतात की अरे कसे आहेत हिच्या घरचे कोणीही फोन उचलायला तयार नाही आहेत. तेव्हा मग आता मुद्दामच प्रिया ही नाटक करते आणि म्हणते की हा नंबरवरती फोन करा, म्हणजे तिथे नक्की कोणीतरी फोन उचलेल. म्हणूनच आता प्रिया मुद्दामच कल्पनाचा नंबर देते जेणेकरून कल्पना फोन उचलेल.
आणि मग तिथून जिथे प्रियाने लास्ट कॉल केला होता कल्पनाचा नंबर, त्या नंबरवरती तिथून घरून फोन म्हणजेच घरी फोन गेलेला असतो. आता प्रिया म्हणते की चला, हे रक्त वाहनं पण माझ्या कामासाठीच आलं उपयोगाला. किती काही झालं ना तरीही माझा हा इमोशनल ड्रामा आहे तो मी काही सोडणार नाही. आणि त्याच वेळेला मग आता प्रिया ही मुद्दाम नाटक करते की मला वाचवा, माझ्या घरच्यांना बोलवा, नाही तर माझी परिस्थिती काही ठीक नाही. ते जोपर्यंत येणार नाहीत ना तोपर्यंत मला काहीही बरं वाटणार नाही. प्रियाची आता ही नाटकं सुरूच असतात. तेव्हा मग त्या मॅडम म्हणतात की अगं बाई जरा थांब, तुझं रक्त जाते खूप, तुला ॲडमिट करावं लागणार आहे. त्यातच तू आहेस गरोदर, त्यामुळे मला आता जास्त काही बोलता येणार नाही. पण तुझं तोंड जरा तू बंद ठेव आणि काहीच नाटक करू नकोस. तुझ्या घरी आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावेळेला मग आता सगळेजणं त्याच अस्मिताच्या केसविषयी बोलत असतात. सायली म्हणते की आता आपण त्याने जसे पुरावे चालू केले ना द्यायला, तसेच आपणही पुरावे देऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेच तर नाही आहे ना, आपल्याकडे साक्षीच्या आणि त्याच्या अफेअरचे पुरावे नाहीत. आणि मेन म्हणजे ते मुद्दामच कुठल्याही प्रकारचा पुरावा मागे सोडणार नाही, कारण की साक्षी हिला पुन्हा अटक होऊ शकते. या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत आणि त्याचमुळे ते हे सगळं करू शकणार नाही आहेत. आता अर्जुन आणि सायली या दोघांनाही रात्रीची झोप लागत नसते, कारण की सारखे तेच विचार डोक्यामध्ये सुरू असतात की कशाप्रकारे आता आपल्या अस्मिताला निर्दोष सोडवायचं, सुभेदार कुटुंबातला हा लागलेला काळा धब्बा बाजूला करायचा. आता सचिन आणि त्याचे वकील याचे डिस्कशन सुरू असते की आता काही अर्जुन, सुभेदार आणि फॅमिली गप्प बसणार नाही, कारण की त्यांच्यावरती जो काही आरोप लावला होता ना मी, तो सगळा आरोप आता ते फेटाळून लावणार हे नक्की. आणि त्यासाठी तो अर्जुन काय करू शकतो ना यावर मला बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्या सगळ्या ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत ना त्यावर मला लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्यांचं सगळं बोलणं सुरू असतं. त्याच वेळेला मग आता इथे सगळेजण बाहेर बसलेले असताना अचानक कल्पनाच्या मोबाईलवरती फोन येतो. आणि तो फोन आल्यानंतर सगळेजण अगदी धास्तीमध्ये असतात की हा फोन कोणाचा आला आहे. मग ती म्हणते की नाही, मगासपासून हा फोन दुसऱ्या नंबरवरती म्हणजे दुसऱ्यांदा आलेला आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की बघ तरी मावशी, अगं कोणाचा फोन आहे. तेव्हा मग सायली पण म्हणते की हो आई, अहो कोणाचा फोन आहे ते बघा, म्हणजे तरी आपल्या लक्षात येईल नक्की जर आपल्या कामाचा असेल तर. म्हणूनच ती फोन बघायला जाते आणि फोन बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की मला जेलमधून फोन आला आहे आणि तुमची जी सून आहे तन्वी सुभेदार, तिने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही जेव्हा न्यूज आता तिला कळते तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, खरंच आहे का ही गोष्ट. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे अर्जुन म्हणतो की मॉम काय झालं, काही चुकीचं घडलं आहे का. तेव्हा मग ती म्हणते की आम्ही लगेच येतो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ते सांगा. तेव्हा सगळेजणं बसलेले असताना कल्पना सांगते की एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा, जेलमधून फोन आला होता. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की बघू मॉम, मला नंबर बघू कोणाचा आहे तो. तेव्हा ती दाखवते आणि म्हणते की जेलमधून फोन होता, प्रियाने म्हणजेच त्या तन्वीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्या जणांना टेन्शन यायला लागतं. अर्जुन म्हणतो की मॉम, तू ना त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तेव्हा मग सायली म्हणते की नक्की काय बोलले ते आई, नीट सांगाल का तुम्ही. तेव्हा मग कल्पना सांगते की हो, त्यांनी असं सांगितलं की ती एका क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे आणि तिने गरोदर असताना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता फायनली घरामध्ये या न्यूजचा बॉम्ब फुटला गेलेला असतो, कारण की अश्विन आणि अर्जुन या दोघांनीही इतके दिवस हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलेले असतानाही फायनली प्रियाने ही आत्महत्येचा प्रयत्न खोटं नाटक करत असताना सगळ्यांसमोर येऊन ठेपले. तेव्हा आता कल्पनाला हे बोललेलं ऐकून सायली 2 मिनिटं आदरते. सगळेजण विचार करतात की काय, ही तन्वी म्हणजेच खोटी तन्वी ही गरोदर. तेव्हा आता कल्पना सांगते की हो, मला तरी जेलमधून तसंच सांगण्यात आलं होतं, पण आता नेमकं हे सगळं काय आहे मलाही कळत नाही आहे. त्याचबरोबर आता कल्पना म्हणते की अश्विन हे सगळं काय आहे, म्हणजे तुला हे माहीत होतं का. अश्विन गप्प बसतो, कारण की अश्विनच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा धक्कादायक कुठलाही प्रकार नसतो. त्यामुळे कल्पना त्याला विचारते की नक्की काय आहे. अश्विन म्हणतो की नाही मॉम, मला धक्का बसला नाही आहे, कारण की मला ही न्यूज अगोदरपासूनच माहीत होती. आता हे ऐकून कल्पना आणि सायली या दोघीही सुरुवातीला अगदी विचार करतात की हे सगळं याला अगोदरपासून माहीत होतं. तर महिपतची नवी खेळी अशी आहे की महिपतला सुभेदार कुटुंबापासून सूड उगवायचा असतो आणि तो सूड उगवण्यासाठी म्हणून आता सुभेदार कुटुंबाचीच मदत करत त्यांना कशाप्रकारे खड्ड्यात घालायचं, म्हणजेच उघड न दाखवता आपण चांगुलपणाचं नाटक करून हे सगळं करणार आहोत. हे सगळं आता महिपत हा त्याच्या वकिलाबरोबर डिस्कस करत असतो.
आणि हा जो सचिन दीक्षित आहे त्याच्याबरोबर जर माझ्या मुलीचं अफेअर राहिलं तर मात्र या माझ्या मुलीला धोका आहे आणि तिला हे समजत नाही आहे की सचिनबरोबर जर ती राहिली तर उद्या जाऊन तो तिलाही धोका देऊ शकतो. आता हे सगळं महिपतला माहीत असतं. त्यामुळे आपल्या लेकीच्या सुखी जीवनासाठी आणि एक चांगला मुलगा आपल्यासाठी म्हणजे आपल्या लेकीसाठी असावा त्यासाठी महिपतने एक पाऊल उचललेलं दिसून येणार आहे लवकरच. कारण की आता लवकरच महिपत हा त्या सचिनला जेलमध्ये घालवायला बघणार आहे. आपल्या लेकीला जर वाचवायचं असेल तर सचिनसाठी हे सगळं करावं. म्हणजे सचिनला जेलमध्ये जर तो गेला तर माझ्या लेकीचा कायमचा सुटकारा होईल. त्याचबरोबर माझ्या लेकीसाठी मी दुसरं स्थळ बघून तिचं लग्न लावून देईल. असं आता प्रेम आंधळं असतं म्हणूनच साक्षी फसली गेली हे सचिनच्या बाबतीतलं सत्य महिपतला अगदी बरोबर माहीत असतं. आणि त्याचमुळे आता सुभेदार कुटुंबाला प्रियाच्या न्यूजचा तर पूर्णपणे धक्का बसलेला असतो. परंतु पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी आता त्यांना कोणालाही काहीही कळत नसतात. त्यामुळे मग आता चैतन्य आणि बाकीचे सगळे पुढच्या हिअरिंगसाठी पुढचा धमाका बघण्यासाठी तयार असतात. आणि जेव्हा पुढची हिअरिंग असते तेव्हा मात्र महिपतने स्वतः ठरवलेलं असतं की त्याने आता जेलमध्ये म्हणजेच कोर्टामध्ये पायरी चढायची आहे. अगोदरच त्याचं बोलणं हे अर्जुनसोबत झालेलं असतं आणि अर्जुनलाही खरं तर या सगळ्याचा शॉक बसलेला असतो. परंतु महिपतचा वापर करून अर्जुननेही सचिनला चेकमेट करण्याचं ठरवलेलं आहे. कारण की सचिनच्या विरोधात असा कोणताही पुरावा सध्या तरी अर्जुनकडे नसतो. त्यामुळे एकमेव मार्ग हा अर्जुनला देखील दिसून येतो. आता महिपतला स्वतः अर्जुन ते केस चालू झाल्यानंतर कोर्टामध्ये हजर करतो. तो म्हणतो की मला आता आमचे जे म्हणजे आताच जेलमधून नुकते सुटलेले महिपत शिखरे यांना मी कोर्टामध्ये बोलवू इच्छितो. तेव्हा आता महिपतला समोर पाहिल्यावर सचिन विचार करतो की हा महिपत शिखरे इथे यावेळेला इथे कशासाठी आलाय, नेमकं काय कारण आहे. तेव्हा मग अर्जुन विचारतो की मला तुम्ही एक गोष्ट नक्की सांगा की महिपत शिखरे तुम्ही या माणसाबद्दल काय बोलणार आहात. म्हणजे कालपर्यंत यांनी सुभेदार कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मग आता नेमकं काय. तेव्हा महिपत म्हणतो की हे बघा मला आत्ता तर एकच गोष्ट करायची. तुम्ही पाहिलं असेल इतके वर्ष की मी या सुभेदार कुटुंबाच्या वाईटावरती होतो, पण आता नाही. आता मी सुधारलेलो आहे. त्यामुळे मी त्यांच्या बाजूने बोलणार आहे. खरं तर यांनी सुभेदार कुटुंबाच्या मुलीवरती म्हणजेच अस्मिताताईवरती जो आरोप लावला आहे ना तो खरंच खूप खोटा आहे जज साहेब. कारण की त्या खरंच खूप चांगल्या आहेत. म्हणजे मी सचिनला ओळखतो. खरं तर यानेच मला जेलमधून बाहेर काढायला मदत केली. परंतु मला आता असंच वाटतं की त्यानेही स्वतःचं वर्तन सुधारावं. त्याचं हे एका बाहेरच्या मुलीबरोबर खरंच एक प्रकारचं अफेअर आहे. म्हणूनच त्याने हे सगळं करून स्वतःचा मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणजे स्वतःला दोष न देण्यासाठी त्या अस्मिताताईंवर बिचाऱ्यांवरती उगाचच नको ते आरोप लावलेत. तेव्हा मग सचिन तिथून ओरडतो की अण्णा हे काय बोलताय तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात. तेव्हा मग लगेच तिथून महिपत म्हणतो की मी सत्याच्या बाजूने आहे रे सचिन बाबा. किती काही झालं तरीही आता मी खरं बोलणार आहे. आणि म्हणूनच मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की सचिन दीक्षित याचे एका मुलीबरोबर लग्नाच्या व्यतिरिक्त संबंध आहेत आणि अस्मितावरती ते जे काही आरोप करतोय ते सगळे खोटे आरोप आहेत. कारण की हे आमचे वकील चैतन्य आहेत ते खरंच खूप चांगले आहेत. मी त्यांना पर्सनली ओळखतो देखील. कारण की अर्जुन साहेबांबरोबर एकनिष्ठपणे काम करणारे वकील आहेत ते. आणि ते कधीही कुठल्याही मुलीबद्दल म्हणजेच विशेषतः लग्न झालेल्या मुलीबरोबर अशा प्रकारे वागू शकत नाही. आणि तसं बघायला गेलं तर तुम्ही एक बघू शकता की सुभेदार कुटुंबावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग नव्हता. परंतु या सचिनने या अस्मिताताईवरती जो काही आरोप लावला आहे ना तो खरंच खूप चुकीचा आहे. तेव्हा मग आता लगेचच पुढे वकील साहेब बोलतात. म्हणजेच जे सचिनच्या बाजूने असतात ते म्हणतात की तुमच्याकडे याचा काय पुरावा आहे. तेव्हा मग आता महिपत म्हणतो की हे बघा जज साहेब कसं असतं ना प्रत्येक वेळेला पुरावाही महत्त्वाचा नसतो. परंतु काही वेळेला साक्षीही महत्त्वाची तितकीच असते. आणि त्यामुळे मला अगदी जवळून या माणसाचं सगळं वर्तन कळलेलं आहे. ते म्हणजे ते आता अस्मिताकडून फक्त पैशाचा वापर करत होते आणि त्यामुळे तिच्यासोबत होते. खरं तर अस्मिताला आणि त्यांच्या बाळाचा त्यांचा काहीही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे सचिन दीक्षित यांना फसवणुकीसाठी शिक्षा करण्यात यावी असं मी सांगतो. आणि त्याचबरोबर बाहेरच्या देशातही त्यांचे काही बँक अकाउंट फ्रॉड म्हणून दाखवलेले आहेत. म्हणूनच या माणसाबद्दल तुम्ही जरा विचार करावा असं मला वाटतं. तर सायली अर्जुन सगळेजण विचारामध्ये असतात की हा महिपत इतका कसा काय सुधारला. कारण की जो महिपत शिखरे हा सुभेदार कुटुंबाच्या वाईटावर टपलेला असताना
अचानकच हा इतका चांगला कसा वागू लागला. परंतु सगळ्यांसमोर एक मोठी बाजू स्वतःची त्याने मांडलेली असते की किती काही झालं तरीही मी काही वाईट वागू शकत नाही, मी चांगला आहे आणि चांगलाच राहणार. या सगळ्या गोष्टी आता त्याने बोलून दाखवलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलीची म्हणजे सगळ्या कोर्ट कचेरीपासून आणि पोलिसांपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आणि अर्जुनचा आणि फॅमिलीवरचा राग हा सचिनवर आहे. त्यामुळे जर आपली मुलगी सचिनसोबत राहिली तर ती कधीही खुश राहू शकणार नाही आहे आणि आपली मुलगी देखील जेलमध्ये जाऊ शकते, कारण हा खूप फ्रॉड माणूस आहे. त्यामुळे आता मोठा निर्णय महिपतने घेतला आहे की साक्षी आणि सचिन यांना वेगळं करणं. नेमकं पुढे काय करणार आहे आता इथे महिपतने स्वतः सचिनचा चेकमेट करून टाकलाय. कसं काय होणार हे सगळं आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.